नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे घरी शेणखत कसं बनवायचं असते। कावडंग कंपोस्ट हे खूप चांगलं खत असते। अजून पावसाळ्यातलं हे बेस्ट खत आहे जे तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे। अजून हे तुम्हाला दर 15 दिवसात मध्ये टाकायचं असते। यानी झाडं खूप चांगली होतात कारण याच्यात NPK असते। अजून स्पेसिफिकली याच्यात नायट्रोजनची मात्रा खूप चांगली असते। ते झाडांसाठी खूप चांगलं असते। पावसाळ्याच्या याच्यात तर नक्की टाकायला पाहिजे। तर आज याची प्रक्रिया आपण बघणार आहोत। अजून आपल्याला झाडाबद्दल काही डाऊट विचारायचे असतात तर आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल। व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन कराल। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण कराल। आता इथे मी शेणखत घेऊन ठेवलेलं आहे। हे जे असं शेणखत मिळते मित्रांनो नर्सरीत वगैरे मिळते ते डिकम्पोजवालं नसते। ते ॲक्च्युली खूप खराब असते। ते डिकम्पोज नाही झालेलं असते। तसं डायरेक्टली शेणखत वापराल तर त्यांनी झाडं खराब होण्याची शक्यता असते। तर या व्हिडिओमध्ये मी जसं सांगणार आहे तसं तुम्हाला डिकम्पोज करून त्याची खत बनवूनच तुम्हाला झाडात शेणखत वापरायला पाहिजे। तसं नाही गेल्यास तर ते जे डिकम्पोजवालं शेणखत नसते ते वापरलं तर झाडं खराबही होऊ शकतात। तर आता हे असे आपल्याला शेणखत असं मिळून जाते हे नॉर्मली। तर याला असं बारीक तुम्हाला तोडून घ्यायचं आहे कशाने पण। हे असं खुरपीनी वगैरे खलबत्ता वगैरे किंवा असा दगड वगैरे असेल कोणता तर असं दगडांनी छान याचे तुकडे तोडून घ्यायचे। एकदम मी बारीक नाही केलं तरी चालेल। ते तर आपण डिकम्पोज करू पाणी वगैरे सगळं टाकून ते तसंच चांगलं खत बनून जाईल। तरी हे दगडांनी थोडंसं याचे जे कडक तुकडे असतील ते तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे। अजून तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला बनवायचं आहे। जसं आता माझं थोडंसंच आणलेलं आहे मी सध्या। तर एक छोटीशी बकेट घेतलं आहे। समजा तुमच्याकडे खूप जास्त असेल किंवा तुम्ही शेतीत वगैरे वापरत असाल शेतीत वगैरे ते शेतीसाठी खूप चांगलं आहे। तर शेतीत तुम्ही हे शेणखत वापरू शकता। फक्त तुम्हाला क्वांटिटी वाढवावं लागेल। अजून असं मोठं घ्यावं लागेल तुम्हाला कंटेनर्स वगैरे। आता इथे नीमचे पानं घेतले, कडुलिंबाचे पानं नक्की घ्याल याच्या आपल्या शेणखत वगैरे बनवण्यासाठी। वाळलेले घेऊ शकतात किंवा ओले घेऊ शकतात। वाळलेले घेतले तर चांगलं राहील। अजून वाळलेले आपल्याला पाने घ्यायचे कोणते झाडाचे जे पडतात ते वाळलेले पानं घ्यायचे। आता खाली छिद्र वगैरे पाहिजे आहे तुमच्या कंटेनर्समध्ये छिद्र करून घ्याल चांगल्याने। मग माती टाकून घ्याल त्याच्यावर कडुलिंबाचे पानं टाकून द्यायचे। सगळ्यात खालती माती टाकाल मग कडुलिंबाचे पानं टाकाल। वाळलेले किंवा ओले कोणतेही चालेल। मग कडुलिंबाचे पानं झाल्यावर हे जे वाळलेले पानं असतात झाडाचे हे टाकायचे आहे। हे आपण का बरं वापरतो आहे जो सुका कचरा आहे कारण त्याच्यात मित्रांनो नायट्रोजन खूप असते तर झाड त्यांनी खूप हिरवंगार बनते। अजून झाडाला खूप फुलं वगैरे आणि फळं लागतात। मग तुम्हाला तुमच्या याच्यावर थोडीशी माती घालायची आहे वाळलेल्या पाण्यावर आणि तुमचं शेणखत पूर्ण याच्यात टाकून द्यायचं आहे। आता बघू शकता की मी शेणखत पूर्ण टाकून दिलं आहे। सगळ्यात शेवटी मित्रांनो याच्यावर थोडंसं तुम्हाला माती टाकून द्यायचं आहे। अजून याच्यात मी गुळचं पाणी पहिलेच टाकलं होतं। तुम्हाला थोडंसं गुळाचं एक पाणी घ्यायचं आहे। अजून ते तुम्हाला छान मिक्स करून याच्यात टाकून द्यायचं आहे। ते हे मी पहिलेच टाकून ठेवलं होतं। तर आता मी हे आपलं साधं पाणी टाकत आहे। मी पहिलेच गुळाचं पाणी टाकून ठेवलं होतं। मग आता याच्यात मी असं साधं पाणी टाकून दिलं आहे। हे बघू शकता साधं पाणी असं भरून गेलं आहे। हे केमापर्यंत टाकायचं आहे जसं हे खालून आता पाणी दिसलं जोपर्यंत येईपर्यंत तुम्हाला असं याचं वॉटरिंग करत राहायचं आहे। आणि उन्हाळ्यात मित्रांनो याला पाणी टाकत राहायचं आहे कारण उन्हाळ्यात कसं याच्यामुळे ते पाणी निघून जाते म्हणून तुम्हाला उन्हाळ्यात पाणी टाकत राहायचं आहे। पावसाळ्यात तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल। मॉइश्चर तसंच असते की तुम्हाला पाणी टाकायची जास्त याच्यात गरज नाही पडत। आणि हे जे खालून पाणी निघते याच्यासाठी तुम्हाला खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि हे पाणी कलेक्ट करायचं आहे। याला कंपोस्टी म्हटलं जाते आणि हे खूप चांगलं असते झाडासाठी। हे कंपोस्टी पण जसं अगर 1 लिटर निघालं असेल त्याला तुम्हाला 5 लिटर साध्या पाण्यात डायल्यूट करायचं आणि सगळ्या झाडांमध्ये गार्डनमध्ये टाकून द्या। तुमचे झाडं याने खूप हिरवेगार होतील। हेही खूप चांगलं असते जे खालून याच्या शेणखताचं जे पाणी निघते ते। मग आता हे शेणखत बनवलेले आहे असं तुम्हाला झाकून ते 2-1 महिन्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जास्त महिने ठेवाल तर खूप चांगली खत बनेल तर ते करू शकता। मग आता बघा एवढी कुंडी असेल तर तुम्हाला एक अशी मुठभर एवढे शेणखत याच्यात असं टाकून द्यायचं आहे। आणि मग चांगल्याने अशी छान मित्रांनो खुरपी करून घ्या। आणि मग याच्यावर पाणी टाकू शकता पण हलकंसं असं पाणीचं स्प्रिंकल कराल। एकदम पाणी नका टाकू। मग थोडंसं 1 दिवसाचा गॅप सोडाल आणि मग त्याच्यानंतरच जसं तुम्ही रेग्युलर पाणी टाकायचे झाडांना तसं मग टाकणं सुरू कराल। आता छान अशी याची खुरपी करून घ्याल म्हणजे की हे चांगलं खत झाडाला मिळून जाईल।
हे जे आता तुम्ही शेणखत बघितलं होतं हे मित्रांनो 6 महिन्याचं होतं, म्हणून हे बघू शकता की खूप चांगलं शेणखत तयार झालेलं आहे. बघू शकतात एकदम काळीघोर चांगली शेणखत बनली आहे, कारण याला मी 6 महिने ठेवलं होतं. तुम्ही याला 2 महिन्यातही वापरू शकता, तसं काही नाही. पण जेवढे जास्त महिने तुम्ही ठेवाल तेवढं चांगलं हे डिकम्पोज होते, अजून तेवढंच चांगलं याचं खत तयार होते. तर हे जास्तीत जास्त ठेवाल तर चांगलं राहील. आणि याला असं झाकून तुम्हाला या शेणखताला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे. आणि अजून आहे की तुम्ही याला आपलं पोत्या वगैरेमध्ये बनवू शकता, किंवा प्लास्टिकचं जे आपली बकेट असे पाहू शकता त्याच्यात ती डब्बा किंवा माठ वगैरेमध्ये बनवू शकता याला. अजून मग हे वापरू शकता आपल्या झाडामध्ये. हे शेणखत आपल्या झाडात नक्की ट्राय कराल. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, अजून कमेंट नक्की करा, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. त्याच्या झाडाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतात त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी कमेंट वगैरेमध्ये टाकून देईल. धन्यवाद.